दरेकरांनी सिडकोच्या घरांच्या किमतीसंदर्भात काल परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की एक कागद दिला होता घराच्या किमतीसंदर्भात अर्ज केला होता, तो अर्ज कुठं गेला सामान मंडळात त्याची चौकशी केली जाईल. नेमका हा जारीचा प्रकार एक कोण आहे जो घराच्या किमती कमी होऊ देत नाही. यामध्ये खरं तर सिडकोच्या माध्यमातून हे सगळे निर्णय करण्यात आलेले आहेत आणि सिडकोची मानसिकता जी आहे ती खरं तर जनसामान्यांना मदत करण्याची राहिली पाहिजे, पण दुर्दैवानं अधिकाऱ्यांची मानसिकता नफेखोरीची झालेली आहे. आणि त्यामुळे दरेकर साहेबांनी जे सांगितलं की या संदर्भातली बैठक त्यांनी पूर्वी मागितली होती, पण ती बैठक अजून लागत नव्हती आणि त्यामुळे त्यांनी सभागृहात आवाज उचलला आणि त्यामुळे मंत्री महोदयांनी सांगितलं की यामध्ये आम्ही तात्काळ बैठक लावू आणि त्यामध्ये मी मांडलेला मुद्दा असेल, दरेकर साहेबांनी मांडलेला मुद्दा असेल, त्यामध्ये त्यांनी सकारात्मक बैठकीचा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. आता यामध्ये सिडकोची जी मानसिकता आहे, सिडको सांगताना नेहमीच वरिष्ठांना मिसब्रीफ करते आणि त्यामुळे ते जे काही तुकडे तुकडे अनुत्तरित राहतात त्यामुळे निर्णय होत नाही. या विषयाचा पूर्ण अभ्यास करून तो विषय मी वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे आणि जर का म्हाडांना स्वस्तात घरं देणं परवडतं तर मग सिडकोला का परवडत नाही? प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंडर जर का ही सगळी योजना केली आहे तर ते लाभ तुम्ही जनसामान्यांना का देत नाही? म्हाडा लॉटरी करताना ओसी नंतर करते, म्हणजे जेणेकरून राहत्या घराचं भाडं आणि या ठिकाणी म्हाडाला भरायला लागणारे पैसे असे वेगळे ग्राहकाला भरायला लागत नाही. सिडकोच्या बाबतीत असं का घडतं की तुम्ही आधीपासून पैसे घेणार, ओसी देणार तुम्ही आम्हाला 5 वर्षांनी, मग आधीपासून पैसे का घेणार? म्हणजे तुम्ही सामान्य बिल्डरकडनं वाचण्यासाठी लोक सिडकोकडे आली आणि सिडको जर काही फसवणूक करणार असेल तर आता लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे. पण या विषयामध्ये ज्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका मंत्री महोदयांनी घेतली आहे, मला वाटतं की जनसामान्यांना यातनं न्याय मिळेल. 2013च्या नोव्हेंबर मधली जी महत्वाची अधिसूचना आहे की ज्यानुसार 10 लाखांपेक्षा ज्या महापालिकांची लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी 20% घरं ही परवडणारी घरं ही मोफत स्वरूपात ईडब्ल्यूएसच्या सगळ्या नागरिकांना द्यायची आहेत, ती म्हाडाला हँडओव्हर करायची त्या बिल्डरनी बांधून आणि तसं ते नीट होतंय की नाही याची काळजी महापालिकेच्या टाउन प्लॅनिंगनी घ्यायची, सीसी मध्ये त्याची प्रोव्हिजन करायची, हा नियम आहे. आणि त्यानुसार नवी मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ 10-11 मोठ्या मोठ्या बिल्डर्सनी सुरुवातीच्या सगळ्या कालावधीमध्ये ही घरं बांधली, ऑफिशियली बांधून ती म्हाडाला हँडओव्हर केली आणि सगळं व्यवस्थित पार पडलं. पण त्याच महापालिकेमध्ये त्याच वेळेला काही अधिकाऱ्यांनी बिल्डरशी संगनमत करून एक धक्कादायक प्रकार आमच्या समोर आलेला आहे, त्याची लक्षवेधी आम्ही मांडतोय की ज्यामध्ये ती घरं 20% द्यायला पाहिजेत हा नियम आहे, पण त्या ठिकाणी ही घरं पहिले दिलेल्या सीसी मध्ये त्याचा उल्लेख आहे की ईडब्ल्यूएसची एवढी घरं तुम्ही द्यायची आहेत, पण काही दिवसांनी मात्र त्या रिवाइज सीसी केली गेली आणि त्याच्यामधून ती घरं वगळली गेली. काही बिल्डर्सला तर मूळ सीसी देतानाच त्यातून ईडब्ल्यूएसचा पार्ट आहे तो वगळला गेला आणि त्याच्यामध्ये 791 घरांचा प्रश्न आहे. आणि जर का आकड्यात बोलायचं झालं तर आज जो नवी मुंबईचा दर आहे घरांचा त्यानुसार 500 कोटीचा हा एक घोटाळा आहे, ज्या विषयामध्ये मी सरकारचं लक्ष वेधून घेणार आहे. आणि जर का ते 500 कोटीची ही घरं जी जनसामान्यांना द्यायला पाहिजे होती ती न दिल्यामुळे आणि ती चढ्या भावामध्ये विकल्यामुळे आणखीन 500 कोटीचा नफा त्या बिल्डरला झालाय, म्हणजे 1000 कोटीच्या आसपासचा हा सामान्यांच्या घरांचा घोटाळा आहे. आणि त्यामुळे या विषयामध्ये सरकारचं लक्ष आम्ही वेधणार. बाजार भावामध्ये एखादा जर का बिल्डर एखाद्या रकमेत घर विकतोय त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये आमच्या नागरिकांना घर मिळालं पाहिजे आणि त्यामुळे साहजिक आम्ही मागणी केली की घरांची किंमत 50% कमी व्हायला पाहिजे. आता ही किंमत कमी होत असताना छोट्या छोट्या गोष्टी जर का सिडकोनी पाळल्या की उगाच थोड्या रकमेमुळे 45 लाखाच्या वर अमाऊंट चालली आहे ती कमी केली तर जीएसटीचा त्या ठिकाणी 4%चा भुर्दंड वाचू शकेल, किंमत कमी होईल. त्या ठिकाणी LIG आणि ईडब्ल्यूएसच्या घरांचा आकार तितकाच आहे, पण त्यांना तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये कन्सिडर केलं तर त्यांना 1000 रुपयामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी होऊन जाईल, म्हणजे मग ती रक्कम कमी होऊन जाईल. आणि सरकारच्या वतीनं उगाच सिडकोनी वाढवलेल्या रकमेमध्ये जर का चाप बसवला तर ती रक्कम कमी होईल. आम्ही 50% घरांची रक्कम कमी व्हावी ही मागणी केलेली आहे. जे काही फिजिबिलिटी असेल त्यानुसार ह्या रकमा कमी व्हायला पाहिजे, पण सरकार यामध्ये सकारात्मक आहे आणि त्यामुळे नागरिकांना यातनं दिलासा मिळण्याची चिन्ह. बैठक कधीपर्यंत होणार आहे असं काही सांगण्यात आलेलं आहे का? तात्काळ बैठकीचं आयोजन केलं जाईल असं त्या ठिकाणी आश्वासन सभागृहात मिळालेलं आहे आणि त्यामुळे याचा पाठपुरावा आम्ही करू आणि अधिवेशन काळातच ह्याची बैठक आम्ही कशी करू शकू असा आमचा प्रयत्न आहे. ज्यांना सिडकोची घरं अलॉट झालेली आहेत त्यांना आता लगेच पेमेंट भरा किंवा या तारखेपर्यंत पेमेंट भरा असं सिडकोकरांना सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यावरती काही स्टॉप येणार आहे का? की 2027 पर्यंतचं पेमेंट शेड्यूल सिडकोने वेबसाईटवर जाहीर केलं आणि त्यांना टायमर लावून टाकला की पहिला हप्ता या तारखेपर्यंत भरा आणि त्याच वेबसाईटवरती डेट
कोणालाही न सांगता 2030 5 वर्षांनी डेट एक्सटेंड करून टाकली, पोझिशन डेट. मग ती डेट एक्सटेंड केल्यानंतर पेमेंट शेड्यूल पण एक्सटेंड करावं, ही मानसिकता सिडकोची झाली नाही. सिडकोच्या या सुलतानी मानसिकतेला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली की 2030 ला ओसी देणार तर त्यावेळेलाच आपण पेमेंट शेड्यूल सुरू करा. त्या ठिकाणी जी काही बैठक मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे होईल त्यामध्ये हा विषय आम्ही सकारात्मक त्याच्यावरती निर्णय करून घेऊ आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू. नवी मुंबई